गुड मॉर्निंग. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ अ ग्लुकोज अँड देअर आर अ काउंटर रिॲक्शन्स विच कॅन एक्सप्लेन्स द ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ अ ग्लुकोज इज नॉट पॉसिबल, मीन्स दे हॅव अ सायक्लिक स्ट्रक्चर. ओके, हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. म्हणजेच जरी आपल्याला ओपन चेन स्ट्रक्चरच्या बाजूने जरी रिॲक्शन्स असतील तशाच सायक्लिक स्ट्रक्चर पण आहे, म्हणजेच रिंग स्ट्रक्चर आहे हे ग्लुकोजचं, हे सुद्धा सांगणाऱ्या, म्हणजेच अल्डिहाइडिक ग्रुप हा फ्री आहे का नाही, ओके, तर तो फ्री नाही अशा सांगणाऱ्या सुद्धा रिॲक्शन्स आहेत, म्हणून आपण त्याला सायक्लिक स्ट्रक्चर पार्ट म्हणतो. ओके, आता जर हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे किंवा नाही हे जर आपल्याला पर्टिक्युलरली स्टडी करायचं असेल, एक्सप्लेन करून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे की म्युटार रोटेशन म्हणजे काय. कारण का काल मी सांगितलं होतं तुम्हाला, ग्लुकोज इज ऑब्टेन्ड इन अ टू क्रिस्टलाइन फॉर्म, दॅट इज अल्फा ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज. दोघांचा मेल्टिंग पॉईंट सेम आहे, परंतु एक 303 केल्विनला आपल्याला ऑब्टेन होतो आणि एक 373 केल्विनला येतं. म्हणजेच जे आपल्याला ग्लुकोज डी आहे, ओके, तो हा मिक्सचर येतो कुणाचा, अल्फा डी आणि बीटा डीचा. मग लक्षात घ्या की पर्टिक्युलरली यू शुड नो और यू शुड अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ अ म्युटार रोटेशन. आणि ही म्युटार रोटेशन कन्सेप्ट तुम्हाला सायक्लिक स्ट्रक्चरच्या जवळ नेऊन पोचवते आणि ते कसं आहे ते एक्सप्लेन करते. लक्षात घ्या, पर्टिक्युलरली आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजेच म्युटार रोटेशन. म्हणजे काय, तर म्युटार रोटेशन म्हणजेच लक्षात घ्या स्पॉन्टेनियस चेंज इन अ स्पेसिफिक रोटेशन. कुणाचं, तर ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंडचं स्पॉन्टेनियस चेंज इन अ स्पेसिफिक रोटेशन ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड विथ टाइम टू अन इक्विलिब्रियम अटेंड करस तोपर्यंत विथ टाइम स्पॉन्टेनियस चेंज, म्हणजे स्पॉन्टेनियस चेंज हा स्पेसिफिक रोटेशन मध्ये घडतो कुणाच्या, ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंडला, त्यालाच आपण म्युटार रोटेशन म्हणतो. म्हणजे इथं लक्षात घ्या, म्युटार रोटेशन इज नथिंग बट स्पॉन्टेनियस चेंज इन अ स्पेसिफिक रोटेशन ऑफ अन ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड विथ टाइम टू अन इक्विलिब्रियम कॉल्ड ॲज अ म्युटार रोटेशन. मग ग्लुकोजचं आपण ज्यावेळेला ओपन चेन फॉर्म बघतो तर +52.5 हे रोटेशन आपल्याला बघायला मिळतं. कुणाचं रोटेशन, प्लेन पोलराइज्ड लाईटचं, ओके, क्लॉकवाईज डायरेक्शननं तेवढा अँगल क्रिएट होतो आपल्याला. परंतु अल्फा डी ग्लुकोज जर पोलरिमीटर घेतलं तर त्याचं स्पेसिफिक रोटेशन 111 येतं आणि बीटा डीचं -19.2चं येतं. मग ज्या वेळेला व्हेन two forms of alpha D and beta D glucose are dissolved in water, okay, both alpha and beta D glucose both dissolved in water, then if you stands for some times, then equilibrium mixture which is obtained with the mixture of alpha D and beta D, जे त्यांचं रोटेशन चेंज होऊन, ओके, स्पॉन्टेनियस चेंज होतो आणि आपल्याला जो मिक्सचरचं रोटेशन बघायला मिळतं ते 52.5 प्लस 52.5 हे बघायला मिळतं. म्हणजे स्पॉन्टेनियस चेंज अल्फा ग्लुकोजच्या रोटेशनमध्ये आणि बीटा ग्लुकोजच्या रोटेशनमध्ये होतं आणि आपल्याला जो ग्लुकोज आहे, जो ग्लुकोज डी ग्लुकोज जे म्हणतो आपण, ते इक्विलिब्रियमला हे आपल्याला एवढं कॅरेक्टर बघायला मिळतं. हे केव्हा होतं, तर स्पॉन्टेनियस चेंज मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या वेळेला आपण फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युला हा जर काढायचा जर ठरवला आपण, हा C डबल बॉन्ड O असं आपण इथं लिहूया, C डबल बॉन्ड O, हा H हा कार्बन नंबर 1 आणि मग आपण इथं लिहूया कार्बन नंबर 2, 3, 4,
5 and 6 हा CH2OH आला, हा HOH, तिसरा हा HOH येतो, बाकीचा HOH आणि हा HOH. हे फिशर्स प्रोजेक्शननं आपल्याला बघायला मिळतं ग्लुकोज म्हणजेच डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. मग आता हे अल्फा डी आणि बीटा डी हे नेमकं काय आहे हे आपल्याला बघायला, म्हणजेच ते सायक्लिक स्ट्रक्चर कसं होतं का, तर इथं म्युटा रोटेशन आम्हाला सांगितलंय. स्पॉन्टेनियस चेंज म्हणजे जो ग्लुकोज आहे हा अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचं मिक्सचर आहे. व्हेन डिझॉल्व्ड इन अ वॉटर ॲट इक्विलिब्रियम देअर इज अ स्पॉन्टेनियस चेंज इन अ स्पेसिफिक रोटेशन. कुणाचा, तर ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड असलेला अल्फा डी आणि बीटा डीचा. आणि म्हणून आपल्याला जो महत्वाचा पार्ट बघायला मिळतो तो येतो बीटा डी ग्लुकोज आणि अल्फा डी ग्लुकोजचं कन्व्हर्जन होऊन स्पॉन्टेनियस चेंज होऊन ओपन चेन फॉर्म बघायला मिळतो. मग ओपन चेन फॉर्म आहे म्हणजेच हा जो डी ग्लुकोज आहे ज्याचं रोटेशन 52.5 आहे, ह्याच्यामध्ये अल्फा डी ग्लुकोज आहे आणि बीटा डी ग्लुकोज आहे, म्हणजेच ह्या दोघांचं मिक्सचर आहे, म्हणजेच कुठंतरी सायक्लिक स्ट्रक्चर असावं असं महत्वाचा पार्ट येतो. मग हे सायक्लिक स्ट्रक्चर्स नेमकं काय आहे, तर लक्षात घ्या सायक्लिक स्ट्रक्चर्स असण्याकरता पर्टिक्युलरली अल्डिहाइड आणि OH ग्रुप हे दोन्हीही सेम मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असले पाहिजेत. म्हणजे एकाच मॉलिक्युल्समध्ये आपल्याला अल्डिहाइडिक ग्रुप आणि OH ग्रुप प्रेझेंट असला पाहिजे. दॅट इज नंबर 1. नंबर 2 कंडिशन काय असली पाहिजे, तर जी चेन आहे, ओके, कार्बन चेन आहे ती ॲटलिस्ट 5 मेंबर टू 6 मेंबर कार्बन चेन असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता इथं जर तुम्ही कन्सिडर केलं कार्बन चेन ही 6 मेंबर्सची असेल तर त्यातला कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 1 मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली ॲडिशन रिॲक्शन होऊन आपल्याला हेमी ॲसिटल फॉर्मेशन होतं. काय होतं, हेमी ॲसिटल. आता ॲसिटल कुठं बघितलंय आपण, तर अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर ज्या वेळेला अल्कोहोलची रिॲक्शन बघितलेली आहे अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये, हेमी ॲसिटल आणि ॲसिटल, हाफ ॲसिटल, हेमी म्हणजे हाफ ॲसिटल फॉर्मेशन होतं. ओके, आणि हे ज्या वेळेला हाफ हेमी ॲसिटल फॉर्मेशन होतं त्यावेळेला ग्लुकोज मधला जो CHO ग्रुप आहे म्हणजे हा कार्बन नंबर 1 जो ग्रुप आहे हा पर्टिक्युलरली कन्वर्ट होतो कायरल सेंटरमध्ये, म्हणजे असिमेट्रिक कार्बन म्हणून होतो, हे लक्षात ठेवा. आणि हा जो कन्वर्ट होतो किंवा जनरेट होतो न्यू सेंटर कुणामुळं, तर ॲडिशन रिॲक्शन. ओके, आणि ही ॲडिशन रिॲक्शन होते कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 1 मध्ये ही होते आणि त्यामध्ये आपल्याला तयार होतं हेमी ॲसिटल तयार होतं आणि हा कार्बन नंबर 1 हा न्यू कायरल सेंटर तयार होतो. आता हा जो न्यू कायरल सेंटर आहे त्याला ॲनामोरिक कार्बन म्हणतात आणि जे 2 डायास्टेरिओमर्स आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजेच ॲनोमर्स होय, हे लक्षात ठेवा. मग नेमकं काय आहे हे आपण जर बघितलं तर ते जर नेमकं काय आहे हे आपण जर कॅरेक्टर्स बघितलं सायक्लिक स्ट्रक्चर्स करता कंडिशन काय आहे, CHO and OH ग्रुप शुड बी अ पार्ट ऑफ अ सेम मॉलिक्यूल, म्हणजे सेम मॉलिक्युल्सचा पार्ट असला पाहिजे. म्हणजे इथं CHO आणि इथं OH आहे. देन सायक्लिक हेमी ॲसिटल फॉर्म, म्हणजे काय होतं त्याच्यानंतर सायक्लिक हेमी ॲसिटल फॉर्म होतं. दॅट इज नंबर 1. नंबर 2 सायक्लिक हेमी ॲसिटल रिझल्ट्स इन अ 5 to 6 मेंबर्ड रिंग. 5 ते 6 कार्बन पाहिजेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 कार्बन रिंग्स किंवा 5 to 6 मेंबर्ड रिंग असली पाहिजे. तिसरं कॅरेक्टर काय येतं, इन अ 6 मेंबर्ड रिंग सायक्लिक हेमी ॲसिटल फॉर्म, म्हणजे 6 कार्बन जर असलेली जर हेमी ॲसिटल फॉर्म व्हायची असेल ह्याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन कुणामध्ये होतं, कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 1 मध्ये, ह्या दोघांच्या मध्ये इंट्रामॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्याला होते आणि कुणामध्ये कार्बन नंबर 5 आणि कार्बन नंबर 1 मध्ये होते, म्हणजे CHO आणि OH ग्रुप मध्ये होते. आणि
आपल्याला न्यू कायरल सेंटर कार्बन 1 हा जनरेट होतो. त्या कार्बन 1 जो जनरेट झालेला आहे कायरल सेंटर त्याला एनामोरिक कार्बन म्हणतात आणि जे 2 डायास्टेरिओमर्स येतात त्याला एनॉमर्स म्हणतात. आणि हे एनॉमर्स डिफर बाय OH कॉन्फिगरेशन, म्हणजे OH कॉन्फिगरेशन न डिफर होतात. मग तो उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला आहे हे माहिती असलं पाहिजे. आता हा फिशर्स कॅरेक्टर आहे. मग ज्या वेळेला हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स काढू, आता हॅवॉर्थ प्रोजेक्शन आपण बघणार आहोत. हॅवॉर्थ प्रोजेक्शन मध्ये कार्बन नंबर 1 म्हणजेच हा कार्बन नंबर 1 त्याचा OH ग्रुप जर ट्रान्स मध्ये असेल कुणाच्या, तर कार्बन नंबर 3 च्या OH ग्रुपला ट्रान्स मध्ये जर असेल तर तो अल्फा समजला जातो आणि तो जर सिस मध्ये असेल तर बीटा फॉर्म समजला जातो. बरं, हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स मधला कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 3 हे जर सिसला असतील तर बीटा आणि ट्रान्सला असतील तर अल्फा, असे आपल्याला पर्टिक्युलरली 2 आयसोमर्स अल्फा आणि बीटा हे बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. मग इथं कंडिशन्स काय आहेत राजानो, तर सायक्लिक स्ट्रक्चर्स काढत असताना आपल्याला CHO अँड OH ग्रुप हा सेम पार्ट मधला असला पाहिजे, सेम मॉलिक्युल्स मधला असला पाहिजे. 5 to 6 मेंबर्ड रिंग्स त्याच्यामध्ये असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली 6 मेंबर्ड रिंग्स मध्ये कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 5 मध्ये न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन होऊन कार्बन नंबर 1 हा न्यू कायरल सेंटर आपल्याला तयार होतो. आणि हा न्यू कायरल सेंटर जो आहे त्याला एनामोरिक कार्बन म्हणतात. आणि जे 2 डायास्टेरिओमर्स येतात त्याला आपल्याला काय म्हटलं जातं, तर ते आपल्याला समजलं जातं डायास्टेरिओमर्सला एनामोर्स म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. मग नेमकं हे कसं येतं आणि काय पार्ट मध्ये येतं, कसं काढायचं हा आपण पार्ट बघूया. हा C, ओके, इथं H डबल बॉन्ड O आणि हा मी इथं घेतला 1 2 3 4 कार्बन नंबर 1 2 3 4 5 हा CH2OH राजानो. हा इथं HOH, इथं HOH 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 हे आपण घेतलं. आता काय होतं बघा, ह्यामध्ये आपण हा आता मी फक्त डबल बॉन्ड O आहे तो मी इथं काय करतो, डबल बॉन्ड O इथं लिहितो आणि इथं H घेतो आणि हा कार्बन नंबर 1 याला म्हणतो. आता काय होतं ह्यामध्ये हा जो आहे न्यूक्लिओफाइल आहे ह्याच्याबरोबर न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन होते. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन होते म्हणजेच काय होतं राजानो, ह्यातला जो हा OH आहे इथं येतो, हा लक्षात ठेवा. हा OH इथं येतो आणि हा O चा पार्ट कसा येतो तो आपण बघूया. मग हे आता तुमचा बघा कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 3 ओके 1 2 3 हा 4 हा 5 आणि हा CH2OH. आता बघा कार्बन नंबर 1 न्यू सेंटर तयार होणार आहे. हा OH ग्रुप इथं ऍड होणार आहे. म्हणजेच बघा ह्या इथं कार्बन नंबर 1 ला हा कायरल सेंटर कार्बन नंबर 1, ओके, इथं मी तुम्हाला हा इथं C लिहितो, कार्बन नंबर 1 हा C. आता इथं हा OH ग्रुप अटॅच झाला म्हणजेच इथं आपल्याला हा OH बघायला मिळाला, ओके. आणि हा H इथं आहेच. बाकीचं सेकंडला काय आहे, HOH आहे, तिसऱ्याला HOH आहे, चौथ्याला HOH आहे, पाचव्याला काय आहे हा H. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन हा कसा येतो बघा, हा आपल्याला ही 5वं आणि हे पहिलं या दोघांच्या मध्ये हा ऑक्सिजन येतो, हे लक्षात ठेवा. तसंच आपण जर हिथं घेतलं, दुसरा एक घेतला आपण, हा कार्बन नंबर 1 2 3 4 5, ओके, हा तुमचा कार्बन
1 2 3 4 5 आणि हा 6 CH2OH चा. आता काय करतो आपण, हा HOH घेतला, HOH घेतला, HOH घेतला, HOH घेतला आणि तुम्ही ज्या वेळेला हा इथला ऑक्सिजन हा कार्बन नंबर 5 मध्ये घेतला तर ह्याप्रमाणे हे आपल्याला हेमी ॲसिटल फॉर्मेशन होतं. हेमी ॲसिटल फॉर्मेशन होतं हे लक्षात ठेवा. बघा हा कार्बन ग्रुप हा इथं मध्यात आला आणि हा OH ग्रुप न्यूक्लिओफिलिक ॲडिशन म्हणून कार्बन नंबर 1 म्हणजे CHO ला ऍड झाला. मग आपल्याला 6 मेंबर रिंग्स आहे का नाही, तर 6 मेंबर रिंग्स आहे. कार्बन नंबर 5 चा OH ग्रुप आणि कार्बन नंबर 1 चा CHO ग्रुप मध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन होऊन म्हणजे इंटरमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन होऊन आपल्याला हे हेमी ॲसिटल फॉर्म झालं. आणि ह्या हेमी ॲसिटल मध्ये बघा हा OH ग्रुप हा 3 नंबरच्या म्हणजे जो लोएस्ट कायरल सेंटर आहे ह्याच्यामध्ये ट्रान्स आहे का नाही, ट्रान्स आहे. म्हणून तुम्हाला हा बघायला मिळतो अल्फा डी ग्लुकोज, कारण ट्रान्स आहे. आणि हा बघा इथं जर तुम्ही बघितला, जर समजा हा HO आपल्याला सिस आहे 3 नंबरच्या ह्याला म्हणजेच बीटा डी ग्लुकोज असं बघायला मिळेल. किंवा तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो, सगळ्यात टर्मिनलचा CH2OH त्याच्या पर्टिक्युलरली सेम साईडला म्हणजे राईट हँड साईडला जर OH असेल तर अल्फा डी ग्लुकोज, CH2OH च्या जर लेफ्ट हँड साईडला असेल तर बीटा डी ग्लुकोज. असे आपल्याला हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स मध्ये आपल्याला हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता मग ह्यांचं जे स्ट्रक्चर आहे राजानो, हे पायरन टाईप स्ट्रक्चर येतं. काय येतं, पायरन. जे 6 मेंबर जी रिंग आहे ज्याला आपण पायरन टाईप स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजेच 6 आपल्याला 1 2 3 4 5 6 स्ट्रक्चर आहे आणि ग्लुकोज मध्ये सुद्धा 6 मेंबर कार्बन आहेत म्हणून पायरन टाईप स्ट्रक्चर येतं. मग आता आपल्याला हे जे अल्फा डी ग्लुकोज आहे, आता ह्या पायरन म्हटलं की हे पायरोनेज असं नाव येणार. काय येणार, पायरोनेज. मग आमच्या ग्लुकोज मधला SE काढा. ग्लुकोज मधला हा SE जो आहे ना, SE ग्लुकोज मधला हा SE रिमूव्ह केला. ओके, हा SE रिमूव्ह केला आणि पायरोनेज घेतला तर तुम्हाला नाव काय येईल, अल्फा डी ग्लुको पायरोनेज असं नाव येईल. आणि ह्याला नाव येईल बीटा डी ग्लुको पायरोनेज असं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळेल. मग बीटा डी ग्लुको पायरोनेज आणि अल्फा डी ग्लुको पायरोनेज इज नथिंग बट अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं हेमी ॲसिटल फॉर्मेशन होतं कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 5 मध्ये CHO ग्रुप आणि OH ग्रुप इंटरमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शननं आपल्याला हेमी ॲसिटल फॉर्मेशन होतं. कार्बन नंबर 1 हा न्यू कायरल सेंटर म्हणून जनरेट होतो, त्यालाच आपण एनामोरिक कार्बन म्हणतो. आता हा जो तयार होणारा जो कार्बन आहे हा एनामोरिक कार्बन आहे. ओके, आणि हा एनामोरिक कार्बन मुळे आपल्या OH ग्रुपचं कॉन्फिगरेशन डाव्या साईडला आहे का उजव्या साईडला आहे त्याच्यावरून आपल्याला 2 एनोमर्स तयार होतात. एक अल्फा डी ग्लुकोज आणि दुसरा बीटा डी ग्लुकोज. ओके, आणि जर CH2OH च्या म्हणजे जो टर्मिनलला CH2OH आहे त्याच्या उजव्याला असेल तर अल्फा डी, डाव्याला असेल तर आपल्याला काय म्हणतो, बीटा डी. आणि जर तो तिसऱ्या कार्बनला जर सिस असेल, ट्रान्स असेल तर अल्फा आणि सिस असेल तर बीटा डी, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि हे स्ट्रक्चर पायरन टाईप स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला पायरोनेज म्हटलं जातं. म्हणून अल्फा डी ग्लुको पायरोनेज. ग्लुकोज मधला SE काढा
आणि पायरोनेज हा सफिक्स लावा, म्हणजे अल्फा डी ग्लुकोपायरोनेज आणि बीटा डी ग्लुकोपायरोनेज असे 2 आयसोमर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि ही जी लिंकेज आहे ही आपल्याला लिंकेज महत्वाची आहे, हेमी ॲसिटलची लिंकेज आहे. मग हे जे अल्फा डी ग्लुकोज आहे आणि बीटा डी ग्लुकोज आहे ॲट अ कार्बन नंबर 1 ला ज्या वेळेला अटॅच होतात, मिक्स होतात, जे आपल्याला ग्लुकोज डी म्हणजेच जे प्लेन ग्लुकोज आपल्याला बघायला मिळतं त्या ग्लुकोजचं स्ट्रक्चर हे अल्फा आणि बीटा ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन्स मध्ये आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला ग्लायकोसाइडिक लिंकेज ही बघायला मिळते. कुठली लिंकेज येणार आहे? ग्लायकोसाइडिक लिंकेज ही महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात घ्या. मग आता ह्याच्यानंतर पुढचा पार्ट येणार आहे आपल्याला हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स फॉर्म्युला. काय येणार आहे? हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स फॉर्म्युला. आता हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स फॉर्म्युल्याला आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर आहे राजानो ते म्हणजेच हे फिशर्स प्रोजेक्शन हे तर यायलाच पाहिजे. फिशर्स प्रोजेक्शन हे असलंच पाहिजे, म्हणजे अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचं फिशर्स प्रोजेक्शन माहिती असल्याशिवाय हॅवॉर्थ प्रोजेक्शन आपल्याला काढता येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला बघायचं आहे की जे फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचं कन्व्हर्जन हे हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स मध्ये करायचं आहे. आता हॅवॉर्थ प्रोजेक्शन करत असताना लक्षात ठेवा फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युला हा आपल्या समोर असलाच पाहिजे, हे डोक्यात ठेवा. फिशर्स प्रोजेक्शन जसा मगाशी काढला आपण कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 5 ह्यांचं अल्डिहाइडिक आणि OH ग्रुपचं न्यूक्लिओफिलिक ऍडिशन करून अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज हे फिशर्स प्रोजेक्शनचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. आता ज्यावेळेला हॅवॉर्थ कॅरेक्टर काढायला घेतो, हॅवॉर्थ प्रोजेक्शन हे ज्यावेळेला काढायला घेतो त्यावेळेला प्रत्येकानं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला जी 5 मेंबर रिंग्स किंवा 6 मेंबर रिंग्स असेल त्याप्रमाणे आपण ते फिशर्सचं प्रोजेक्शन हे हॅवॉर्थ मध्ये करायचं आहे. जर 5 मेंबर रिंग्स असेल तर पेंटॅगॉन काढायचं, 6 मेंबर असेल तर हेक्झॅगॉन काढायचं, 7 मेंबर असतील तर हेप्टॅगॉन काढायचं. म्हणजेच यू हॅव टू डिपिक्ट पर्टिक्युलरली इन अ हॅवॉर्थ प्रोजेक्शन फ्लॅट एंटिटी. म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली यू हॅव टू डिपिक्ट अ फ्लॅट एंटिटी प्रमाणे आपल्याला तो स्ट्रक्चर काढायचा आहे. बिईंग अ फ्लॅट एंटिटी डिपिक्ट करायचं म्हणजे ड्रॉ करायचं. यू हॅव टू ड्रॉ अ फ्लॅट एंटिटी अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ अ कार्बन ॲटम प्रेझेंट इन द हॅवॉर्थ प्रोजेक्शन, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा म्हणजेच फिशर्स प्रोजेक्शनचं कन्व्हर्जन ज्या वेळेला आपण हॅवॉर्थ मध्ये करतो त्यावेळेला हा सगळ्यात महत्वाचा. मग ह्यामध्ये राईट हँड साईडचे जे ग्रुप असतात ते सगळे डाऊन मध्ये येतात आणि लेफ्ट हँड साईडचे जे ग्रुप असतात ते अपवर्ड डायरेक्शनला येतात इन अ हॅवॉर्थ कंडिशन. मग ज्या वेळेला आपण कार्बोहायड्रेट सिरीज बघतो तर त्यावेळेला आपल्याला अल्फा कार्बनचे जे ग्रुप्स आहेत, ओके, हायड्रॉक्सिल ग्रुप हे सगळे आपल्याला डाऊन बघायला मिळतात आणि बीटाचे आपल्याला काय म्हणतात अभाव मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि तेच जर तुम्ही एल फॅमिलीमध्ये घेतला तर आपल्याला OH ग्रुप जे आहे ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये अल्फामध्ये बघायला मिळतात आणि बीटामध्ये ते डाऊनमध्ये बघायला मिळतात. मग आता नेमकं काय आहे बघू आपण. तर हे तुमचा फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युला आहे, त्याचं कन्व्हर्जन हॅवॉर्थ प्रोजेक्शन्स मध्ये करायचं आहे. डिपिक्ट्स ॲज अ रिंग बिंग अ फ्लॅट एंटिटी, म्हणजे तुम्ही रिंग डिपिक्ट करायचा आहे फ्लॅट एंटिटी समजून. म्हणजेच 6 कार्बन आहेत बघा, 1 2 3 4 5 6, म्हणजेच तुमची रिंग येणार हेक्झॅगॉन. ओके, आता इथं कन्व्हर्जन ऑफ फिशर्स टू हॅवॉर्थ करताना मग कार्बोहायड्रेट जर डी सिरीजचा असेल तर त्याचा OH ग्रुप ओके हा डाऊन मध्ये येतो, हा अल्फा सिरीज मध्ये म्हणजे अल्फा डी ग्लुकोज मध्ये, आणि बीटा डी मध्ये तो OH ग्रुप अप येतो. जर एल सिरीजची फॅमिली असेल तर एक्झॅक्टली अपोजिट,
OH ग्रुप अल्फामध्ये अप येतं आणि बीटा ग्रुप OH मध्ये डाऊन येतं. मग आता हे आपण डिपिक्ट करत असताना काय करायचं आहे, ड्रॉ अ हेक्झॅगॉन स्ट्रक्चर. मग मी हे असं हेक्झॅगॉन स्ट्रक्चर काढलं राजानो. बघा हे हेक्झॅगॉन स्ट्रक्चर काढलं. पहिल्यांदा ड्रॉ अ हेक्झॅगॉन व्हेन राईट पायरोनेज स्ट्रक्चर. पायरोनेज स्ट्रक्चर्स काढताना आपण हे हेक्झॅगॉन काढलं. देन पर्टिक्युलरली ऑक्सिजन ॲटम ओ, हा ओ ॲटम आहे बरं का, झिरो नाही. ऑक्सिजन ॲटम ॲट अप्पर राईट कॉर्नर, हा अप्पर राईट कॉर्नर आहे, इथं मी ओ दिला. ओके. देन टर्मिनल CH2OH ग्रुप. टर्मिनल CH2OH ग्रुप काय सांगितलंय, टर्मिनल CH2OH ग्रुप ॲट C6 should be placed above the plane अप्पर लेफ्ट हँड कॉर्नर. मग अप्पर लेफ्ट हँड कॉर्नरला इथं CH2OH हा कार्बन नंबर 6 प्रेझेंट होणार आहे. आणि मग देन यू कॅन हॅव कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. आता कार्बन नंबर 1 कुठला येतो, लक्षात ठेवा. कार्बन नंबर 1 हा जो आहे, ओके, पर्टिक्युलरली राईट हँड कॉर्नरचा ऑक्सिजन नंतरचा जो पहिला कॉर्नर येतो तो कार्बन नंबर 1. त्याच्यानंतर कार्बन नंबर 2, हा कार्बन नंबर 3, हा कार्बन नंबर 4 आणि इथं 5 आणि हा 6 आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. कळालं? म्हणजेच ज्यावेळेला स्ट्रक्चर ड्रॉन करतो त्यावेळेला तुम्ही आपल्याला फ्लॅट हेक्झॅगॉन काढायचा. अप्पर राईट हँड कॉर्नरला आपण ऑक्सिजन घ्यायचं, लेफ्ट हँडला जो टर्मिनल CH2OH ग्रुप आहे तो लिहायचा आणि अप्पर राईट कॉर्नरला जो ऑक्सिजन आहे त्याचा जो इमिजिएट जो कॉर्नर आहे तिथनं तुम्ही नंबरिंग द्यायचं 1, 2, 3, 4, 5 हे आपण दिलं आहे. हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला काय सांगितलंय, C1, C2, C3, C4 ला जे ग्रुप प्रेझेंट आहेत, जे लेफ्ट हँड साइडला आहेत, ओके, प्रेझेंट लेफ्ट हँड साइडला आहेत ते अपवर्ड मध्ये येणार आणि जे राईट हँड साइडला आहेत ते डाऊनवर्ड मध्ये घ्यायचे आहेत. मग आपल्याला हा अल्फा डी ग्लुकोज बघूया. आपल्याला पर्टिक्युलरली आपण ऑक्सिजन दिलेले आहेत. आता कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 हा बघायचा. आता कार्बन नंबर 1 लेफ्ट हँड साइडला कुठले आहेत, H आहे सगळीकडं. हा बघा कार्बन नंबर 1 सगळे लेफ्ट हँडचे आपण लिहून घेऊया. लेफ्ट हँड साइड अबाउट द प्लेन म्हणजे इथं H येणार. ओके, इथं परत वरती H येणार, इथं OH येणार. ओके, इथं आपल्याला H येणार. ओके, आणि हा कार्बन नंबर 5 ह्या इथं ऍज इट इजच आपण H मांडून ठेवायचा आहे. इथं आपल्याला इथं H येणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचं काय आहे तर आपल्याला, कारण कार्बन नंबर 5 हा हेमी ऍसिटल फॉर्मेशन मध्ये येतो म्हणून तो डाऊन मध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. आता राईट हँड साइडला कुठले आहेत, अल्फा डीला, तर आपल्याला काय येणार, OH ग्रुप इथं खालती येईल. ओके, इथं OH ग्रुप खालती येईल, इथं H ग्रुप येईल. ओके, आणि इथं OH ग्रुप येईल. म्हणजेच हा तुमचा अल्फा डी ग्लुकोजचं हॅवॉर्थ प्रोजेक्शन झालं. ओके, मग तसंच बीटा डी ग्लुकोजचं करूया आपण. आता बघा हा बीटा डी ग्लुकोज हे आपण काढला. आपण हा अप्पर हँड इथं CH2OH 6 दिलेला आहे. हा 1, 2, 3, 4. बघा आता तुम्ही बघा आता बीटा डीला, ओके, डाव्या साईडला कुठले कुठले आहेत, HO ग्रुप डाव्याला आहे म्हणजेच वरती येणार HO, इथं H, इथं परत OH. ओके, इथं OH लिहून ठेवू आपण, असं लिहूया OH. ओके, परत इथं H आणि हा H. आता डाव्याला बघा, उजव्याला बघा, इथं खालती H, इथं OH, इथं H, इथं OH. ह्या पद्धतीनं आपल्याला बीटा ग्लुकोजचं म्हणजेच बीटा डी ग्लुकोपायरोनेज आणि अल्फा डी ग्लुकोपायरोनेज. बघा परत एकदा काय सांगितलं तुम्हाला, हेक्झॅगॉन ड्रॉ करायचं. ओके, त्याच्यानंतर O हा अप्पर राईट हँड कॉर्नरला घ्यायचा. ओके,
आणि टर्मिनल CH2OH ग्रुप लेफ्ट हँड अप्पर लेफ्ट हँड कॉर्नरला आपल्याला तो अबाउट द प्लेन हा टर्मिनल CH2OH टाकायचा आणि ऑक्सिजनच्या खालती कार्बन नंबर 1 2 3 4 5 हे मेन्शन करायचं आणि त्याच्यामध्ये कार्बन नंबर 1 2 3 4 जे लेफ्ट हँड साइडला ग्रुप आहेत ते अबाव कॅरेक्टर येतील आणि म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनला येतील आणि जे राईट हँड साइडला आहेत ते आपल्याला बिलो येतील म्हणजे डाऊनवर्ड येतील एवढं लक्षात ठेवा. म्हणून इथं कार्बन नंबर 1 मध्ये बघा इथं H आहे, इथं H वरती टाकला, इथं सेकंडला सुद्धा H वरती आहे, OH वरती आहे, इथं चौथ्याला H इथं आहे, हा बघितला आणि पाचवा इथं टाकला. तसंच आपल्याला इकडचं त्या पद्धतीनं प्लेस केलं आणि हॅवॉर्थ प्रोजेक्शन हे आपल्याला बीटा डी ग्लुकोज ग्लुकोपायरोनेज आणि अल्फा डी ग्लुकोपायरोनेजचं स्ट्रक्चर हे आपण काढलेलं आहे हे लक्षात ठेवा. हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. फिशर्स टू हॅवॉर्थ करत असताना हे करत असताना आपल्याला हे डिपिक्शन करत असताना हेक्झॅगॉन रिंग ही महत्वाची येते आणि हे पर्टिक्युलरली कॅरेक्टर्स हे तुम्हाला यायलाच पाहिजे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे हे लक्षात ठेवा. समजलं? हे हॅवॉर्थ काढू शकाल असं आता मला वाटतंय. आणि हे दोन्ही हॅवॉर्थचं अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. कारण ज्या वेळेला डायसायक्राइड युनिट्सचं आपण ग्लायकोसायडिक लिंकेज बघणार आहोत त्यावेळेला हे इम्पॉर्टंट आहे हॅवॉर्थ प्रोजेक्शन. ओके. आता दुसरा जो पार्ट आपण बघतो तो जो येणार आहे तो येईल फ्रुक्टोजचा आपल्याला बघायला मिळेल. आता फ्रुक्टोजचं जर स्ट्रक्चर जर बघितलं तर आपल्याला इथं H2COH हा कार्बन नंबर 1 बघायला मिळतो. ओके. तशाच नंतर इथं कार्बन नंबर 2 ला C डबल बॉन्ड येतो, कार्बन नंबर 3 ला HOH येणार, कार्बन नंबर 4 ला HOH येणार, कार्बन नंबर 5 ला HOH येणार आणि कार्बन नंबर 6 ला CH2OH येणार हे लक्षात ठेवा. हे फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला कुणाचा झाला? फ्रुक्टोजचा झाला. मग फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर C6H12O6 आहे हे लक्षात ठेवा. फ्रुक्टोज काय आहे? हा कीटो हेक्झोज आहे. फ्रुक्टोज काय आहे? कीटो हेक्झोज आहे. फ्रुक्टोज हा सगळ्यात स्वीट इन कॅरेक्टर बघायला मिळतो, पर्टिक्युलरली अमंग द सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये सगळ्यात स्वीट इन कॅरेक्टर हे फ्रुक्टोज असतं. हे कीटो हेक्झोज आहे आणि हा जो फ्रुक्टोज आहे हा जो कीटोज आहे म्हणजे कीटोनिक ग्रुप आहे, कीटो हेक्झोज म्हणून आपण बघतो आणि म्हणून ह्याला पेंटा हायड्रॉक्सी कीटोन म्हणतात. कारण बघा 1 2 3 4 5 OH ग्रुप आहेत म्हणून पेंटा हायड्रॉक्सी कीटोन हा कीटोनिक ग्रुप आहे हे लक्षात ठेवा. आणि इट इज अ लिव्हो रोटेटरी हा पार्ट येतो. हा डी फॅमिलीचा आपल्याला फ्रुक्टोज बघायला मिळतो. फॅमिली आहे डी आणि त्याचं रोटेशन आहे हे लिव्हो रोटेटरी कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता इथं परत 6 मेंबर्ड कार्बन रिंग आहे. 6 मेंबर्ड कार्बन रिंग आहे म्हणजेच परत इथं हेमी ऍसिटल फॉर्मेशन होतं जसं ग्लुकोज आहे तसं हे लक्षात ठेवा. ग्लुकोज मध्ये जर तुम्ही बघितलं तर 6 कार्बन हे एकाच व्हर्टिकल लाईन मध्ये येतात. हे डोक्यात ठेवा. एकाच व्हर्टिकल लाईन मध्ये 6 कार्बन आहेत. हे डोक्यात ठेवलं तर त्याचा आणि फ्रुक्टोजचा काय वेगळा पार्ट येतो हे तुमच्या लक्षात येईल. आता काय होतं, हा जो C डबल बॉन्ड O आहे इथं आपल्याला हेच काय होतं इंटरमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक
ऍडिशन होतं आणि हेमी ऍसिटल फॉर्मेशन होतं. हेमी ऍसिटल बघा हा, आपल्याला हा जो कार्बन आहे, हा कार्बन ओके, हा जो कार्बन नंबर 2 आहे, ओके, हा कार्बन नंबर 2, हा कार्बन नंबर 2 येणार आणि इथं तुमचा हा जो H2COH हा कार्बन नंबर 1 येईल, हा कार्बन नंबर 2 येईल, इथं तुमचा OH येईल, तिसऱ्याला इथं HOH हा तिसरा, चौथा येणार तुमचा HOH आणि पाचवा मधला हा H, ओके, हा काय केला जातो इथं पर्टिक्युलरली, इथं तुम्हाला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन होतं आणि हा कार्बन नंबर 5 आणि हा CH2OH 6वा येतो. हे लक्षात ठेवा. आता मग इथं जर आपल्याला काढायचं झालं तर कसं होईल बघा. हा आपण एक म्हणजेच हा तुमचा कार्बन नंबर 2 जो न्यूक्लिओफिलिक इंटरमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक ऍडिशन मध्ये जाईल, हा HO आणि इथं येईल CH2OH, म्हणजे हा कार्बन नंबर 1, हा 2 3 4 5 6 HOH येईल, HOH येईल आणि हा H, ओके, आणि इथं तुम्हाला जे कॅरेक्टर येईल, इथं हे असं आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळेल. मग ह्या CH2OH ला जो नवीन कायरल सेंटर 2 नंबरला तयार झालेला आहे, तो जर उजव्या बाजूला आहे तर तुम्ही ह्याला अल्फा फ्रुक्टोज म्हणणार आणि हा बीटा फ्रुक्टोज म्हणणार. अल्फा फ्रुक्टोज आणि बीटा फ्रुक्टोज हे तुम्हाला हे दोन्हीही अशा पद्धतीनं येतील. आता हे जे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे हे फ्युरॉन टाईप स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे. कशा टाईप? फ्युरॉन टाईप. आता फ्युरॉन टाईप स्ट्रक्चर म्हणजेच लक्षात ठेवा 5 मेंबर्ड कॅरेक्टर असणार आहे. हा 1 2 3 4 आणि हा 5 फ्युरॉन टाईप स्ट्रक्चर आपल्याला ते बघायला मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. हा फ्युरॉन आहे आणि म्हणून इथं याला फ्युरोनेज काय म्हटलं जातं? फ्युरोनेज. मग हा SE काढला तर अल्फा फ्रुक्टो फ्युरोनेज हे नाव येईल आणि ह्याचा जर SE काढला तर बीटा फ्रुक्टो फ्युरोनेज असं नाव येईल. हे लक्षात ठेवा. मग अशी सांगितलं त्यावेळेला कार्बन नंबर 2 आणि 3 जर आपल्याला ट्रान्स असतील तर अल्फा, सिस असतील तर बीटा. हे लक्षात ठेवा. कळालं? म्हणजेच आपल्याला डी फ्रुक्टोज मध्ये सुद्धा हेमी ऍसिटल फॉर्मेशन होतं, परंतु डिफरन्स काय आहे बघा तुम्हाला. डिफरन्स जो आहे तो कार्बन नंबर 1 च्या ऐवजी तर कार्बन नंबर 2, कारण कार्बन नंबर 2 ला कीटोनिक ग्रुप आहे, कार्बन नंबर 2 हा कायरल सेंटर येतो आणि म्हणून कार्बन नंबर 2 पासून 2 3 4 5 हे व्हर्टिकल स्टेम मध्ये एकाच कॅरेक्टर मध्ये येतात, म्हणजे 2 3 4 5 आणि हा 6 आपल्याला एकाच कॅरेक्टर्स मध्ये येतात. हे लक्षात ठेवा. आणि मग कार्बन नंबर 1 हा आपल्याला लेफ्ट हँड साइड किंवा राईट हँड साइडचा ग्रुप होतो. हे डोक्यात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं. हा इम्पॉर्टंट मेसेज तुम्हाला फ्रुक्टोजच्या संदर्भात मला द्यायचा आहे. मग आता जर आपल्याला परत एकदा सांगतो, जर आपल्याला हॅवॉर्थ काढायचा असेल, कोणाचा हॅवॉर्थ काढायचा आहे तर बीटा डी आणि अल्फा डीचा हॅवॉर्थ काढायचा आहे. आता मी हिथंच हॅवॉर्थ काढतो. आता बघा पर्टिक्युलरली हिथं आपल्याला जे रिंग घेणार आहे ती रिंग पेंटॅगॉन आहे, एवढं लक्षात ठेवा. मी जरासं मोठा घेतो हा पार्ट, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल.
हा तुमचा पेंटॅगॉन घेतला आपण आणि तसंच इथं आपल्याला हा तुमचा पेंटॅगॉन. ओके, हा पेंटॅगॉन आपण घेतला, मध्यात टाकला. हा ऑक्सिजन इथं मध्यात घेतला. ओके, हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. आता तुम्हाला हा ठीक आहे. आता तुमचं बघा इथं प्रत्येक कॉर्नरला मगाशच्या प्रमाणे आता कार्बन नंबर 1 तुमचा लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणजे तो अप्पर पार्टला येणार, म्हणजे इथं तुमचा CH2OH येणार. आणि जो टर्मिनल आहे तो हा बघा, हा कार्बन नंबर 1, हा 2, हा 3, हा 4, 5 आणि इथं तुमचा CH2OH टर्मिनलला येणार. मग आता बघा कार्बन नंबर 2 ला हा 1 घेतला, 2 ला OH ग्रुप कुठं आहे, उजव्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणून इथं खालती OH ग्रुप येईल. तिसऱ्याला बघा HO वरती आहे, इथं H खालती येणार, म्हणजेच लेफ्ट हँड साईडला HO आहे म्हणून वरती, राईटला H आहे म्हणून खालती. चौथ्याला बघा H वरती येणार, OH खालती येणार आणि CH2OH ला H खालती येईल. मग बीटा डी ला बघा पुन्हा, तर हा तुमचा CH2OH आहे कार्बन नंबर 1, तो खालती येणार CH2OH कार्बन नंबर 1, हा 2 म्हणजे त्याचा OH वरती येईल. कार्बन नंबर 3 चा हा OH इथं खालती H येईल. कार्बन नंबर हा 2 झाला, हा 3 झाला, हा 4 ला काय येईल बघा, H वरती OH खालती, इथं तुमचा CH2OH असणार आहे कार्बन नंबर 6 आणि कार्बन नंबर 5 चा हा इथं H असणार आहे. हे लक्षात ठेवा, कार्बन नंबर 5. ह्या पद्धतीनं आपल्याला फ्रुक्टोजचं हॅवॉर्थ कॅरेक्टर काढता येतं. कारण का हा जो CH2OH आहे इट्स नॉट अ पार्ट ऑफ द पर्टिक्युलर मेंबर रिंग्स, म्हणून 1 2 3 4 5 कार्बन लिंक्ड व्हर्टिकल लाईनला येतात, म्हणून आपल्याला पेंटॅगॉन काढावं लागतं. आणि म्हणून CH2OH हा कार्बन नंबर 1 जरी असला तरी तो कायरल कार्बन नाही. कायरल कार्बन आपला 2 पासून चालू होतो आणि त्यामुळे अनामोरिक पार्ट बघायला मिळतो. आणि म्हणून कार्बन नंबर 2, जसं आपण कार्बन नंबर 1 ऑक्सिजनच्या खालती येतं, तसं इथं कार्बन नंबर 2 हा ऑक्सिजनच्या उजव्या साईडला आपण कार्बन नंबर 2 घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामध्ये मग CH2OH उजव्याला आहे का डाव्याला आहे ते बघून आपल्याला अपवर्ड पोझिशन, बिलो पोझिशन, डाऊनवर्ड पोझिशन ही डिपिक्ट करायची आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो रिगार्डिंग द फ्रुक्टोज स्ट्रक्चर आणि फ्रुक्टोजचं फिशर्स प्रोजेक्शन्स फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे इथं काय होतं, इंटरमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक ऍडिशन होते, C5 आणि केटोनिक ग्रुप 2 मध्ये होते. आणि आपल्याला फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर 5 मेंबर्ड स्ट्रक्चर्स मिळतं, कारण 5 कार्बन व्हर्टिकल लाईन मध्ये येतात. ते पायरोनेज टाईप येत आहे, फ्युरोनेज टाईप येतात, म्हणजेच फ्युरॉन सारखं येतं, म्हणून फ्युरोनेज घ्यायचं. आणि ते फ्युरोनेज हे महत्वाचं कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतं. हे तुम्हाला इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हा जोपर्यंत आपल्याला हे स्ट्रक्चर्स जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत पुढचे जे ग्लायकोसाइडिक लिंकेज वगैरे जो पार्ट आहे तो पार्ट समजताना, म्हणजेच ज्यावेळेला डायसायक्राइड्स बघतो आपण, सुक्रोज असेल, लॅक्टोज असेल, माल्टोज असेल, ओके, किंवा सेल्युलोज असतील, पॉलिसायक्राइड, तर ह्यांच्यामध्ये हे कसे युनिट एकत्र येतात हे महत्वाचं समजून घेण्याकरता तुम्हाला पर्टिक्युलरली ग्लुकोजचं अल्फा डी ग्लुकोज, बीटा डी ग्लुकोज, फिशर्स 2 हॅवॉर्थ आणि हॅवॉर्थ 2 फिशर हे फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं माहितीच असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मग आपण हा पार्ट झाल्यानंतर पुढचं कॅरेक्टर येणार आहे ज्याला आपण डायसायकराइड कॅरेक्टर म्हणतो. काय म्हणतो आपण ज्याला आपण डायसायकराइड कॅरेक्टर, म्हणजेच
आपण ज्या वेळेला हायड्रोलिसिस केलं की 2 युनिट्स किंवा 2 युनिट्स मिळतात, त्याला आपण डायसायक्राइड म्हणतो. 2 युनिट्स ऑफ मोनोसायक्राइड, 3 मिळाले तर ट्रायसायक्राइड म्हणतो, 4 मिळाले तर टेट्रासायक्राइड म्हणतो. जिथे आपण ऑलिगोसायक्राइड्स मध्ये कॅरेक्टर येतात हे लक्षात ठेवा. मग हे जे डायसायक्राइड आहेत, ओके बघा हा, डायसॅकराइड जे आहेत, डायसॅकराइड जे आहेत हे नेमकं ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं म्हणजेच आपल्याला युनिट्स अटॅच होतात हे सगळ्यात महत्वाचं लक्षण येतं. आता डायसायक्राइड ओके ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 सेम मॉलिक्यूल ऑर डिफरंट मॉलिक्यूल ते देतात. कुठलाही डायसायक्राइड युनिट घ्या, मग तो सुक्रोज असू दे, माल्टोज असू दे, ओके किंवा लॅक्टोज असू दे, ते 2 सेम युनिट किंवा डिफरंट युनिट्स ते देणार आहेत. म्हणजे 2च युनिट देणार आहेत, ते सेम असतील किंवा डिफरंट असतील. दॅट इज नंबर 1 पार्ट येईल. आता हे डायसायक्राइड मध्ये दोन्हीकडे एनामोरिक कार्बन आहे. बघा फ्रुक्टोज मध्ये कार्बन नंबर 2 होतो आणि ग्लुकोज मध्ये कार्बन नंबर 1 होतो. म्हणजेच एनामोरिक कार्बन आहे दोन्हीही डायसायक्राइड मध्ये. म्हणजेच एनामोरिक कार्बन ऑफ 1 मोनोसायक्राइड मॉलिक्यूल, 1 मोनोसायक्राइड मॉलिक्यूल, मग तो अल्फा असेल किंवा बीटा असेल, वी डोंट नो. ओके, एनामोरिक कार्बन ऑफ 1 मोनोसायक्राइड मॉलिक्यूल इज बॉन्डेड विथ कार्बन, bonded with carbon with another molecule, okay, another molecule, कुणाचा कार्बन मॉलिक्यूल. लक्षात घ्या काय सांगतोय आपण इथं, एनामोरिक कार्बन ऑफ 1 मोनोसायक्राइड मॉलिक्यूल इज बॉन्डेड टू अ कार्बन अनादर मोनोसायक्राइड मॉलिक्यूल. म्हणजे दुसऱ्या कार्बनच्या अनादर मोनोसायक्राइड मॉलिक्यूलच्या कार्बनला बॉन्डेड होतो थ्रू अन ऑक्सिजन. तो ऑक्सिजन थ्रू न बॉन्डेड होतो. म्हणजेच लक्षात घ्या, जर तुमचे हे असे जर 2 असतील तर लक्षात घ्या, इथला ऑक्सिजन हे दोघांच्या मधला बॉन्ड ऑक्सिजन न, म्हणजे हा जर समजा एनामोरिक कार्बन नंबर 1 आहे ना आमचा, हा एनामोरिक कार्बन नंबर 1 पहिल्या मॉलिक्यूलचा, हा दुसऱ्या मॉलिक्यूलचा, हा एनामोरिक कार्बन दुसऱ्या कार्बनच्या मॉलिक्यूल्सला अटॅच होतो, ओके, बाय ऑक्सिजन. आणि म्हणून डायसायक्राइड युनिट मध्ये लक्षात ठेवा काय होतं. डायसायक्राइड युनिट मधली ही लाईन लक्षात ठेवा की एनामोरिक कार्बन ऑफ 1 मॉलिक्यूल, एनामोरिक कार्बन ऑफ 1 मॉलिक्यूल इज बॉन्डेड टू अ कार्बन ऑफ अनादर मॉलिक्यूल थ्रू अ ऑक्सिजन एटम, थ्रू ऑक्सिजन एटम is known as a glycosidic linkage. म्हणजे ऑक्सिजन थ्रू न एनामोरिक कार्बन ऑफ 1 इज बॉन्डेड और अटॅच टू द कार्बन ऑफ अदर मॉलिक्यूल. त्यावेळेला जे आपल्याला तयार होणारी जी लिंकेज आहे त्याला ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जे आपल्याला ज्या वेळेला फॉर्मेशन होतं त्यावेळेला हे सायक्लिक स्ट्रक्चर्स तयार असल्यामुळं आपल्याला टोलेन्स रिएजंट बरोबर किंवा फेलिंग सोल्युशन बरोबर हे डायसायक्राइड युनिट, आपल्याला डायसायक्राइड युनिट हे पर्टिक्युलरली रिॲक्शन कॅरीड आउट करत नाही, म्हणजे टेस्ट देत नाहीत. कारण हे डायसायक्राइड युनिट्स जे आहेत ते सगळ्यात लक्षात ठेवा, ते तुम्हाला महत्वाचा पार्ट म्हणजेच ते ग्लायकोसाइडिक लिंकेजनं एकत्र असल्यामुळं ते फ्री नसतात, हे लक्षात ठेवा. आणि ते फ्री नसल्या कारणानं आपल्याला अल्डिहाइडिक प्रॉपर्टीजच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट किंवा केटोनिक प्रॉपर्टीच्या ज्या टेस्ट आहेत त्या परफॉर्म करत नाहीत ड्यू टू ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणून सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग कॅरेक्टर्स मध्ये येतं, हे लक्षात ठेवा. मग हे जे ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे राजानो, हे जे ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे त्याचे नेम हे जे होतात, म्हणजे इफ यू गिव्ह देम नेम,
तर ते कसे होतात, तर त्याच्यामध्ये एंडला OSIDE हे आपल्याला बघायला मिळतं. काय बघायला मिळतं? OSIDE हे बघायला मिळतं. आता जर समजा आपल्याला सुक्रोज जर घ्यायचा झाला, सुक्रोजचं जर नाव ठेवायचं झालं, तर सुक्रोजमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन्हीही पार्ट आहेत, तुम्हाला माहिती आहे. आता सुक्रोजमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये कुठले दोन आहेत, तर ग्लुकोजचा अल्फा डी कॅरेक्टर आहे आणि फ्रुक्टोजचा बीटा डी कॅरेक्टर आहे. हे लक्षात ठेवा. ग्लुकोजचा अल्फा डी आणि फ्रुक्टोजचा बीटा डी हे दोन्हीही एकत्र ग्लायकोसायडिक लिंकेजने येतात आणि त्यावेळेला सुक्रोजचा मॉलिक्यूल तयार होतो. हे लक्षात ठेवा. मग त्याचं नाव जर द्यायचं झालं असेल तर आपल्याला बघा, लक्षात घ्या. आता हा तुमचा अल्फा डी ग्लुको पायरोनेज आणि बीटा डी फ्रुक्टो पायरोनेज असं असेल. दोघांचं आहे. आपल्याला हे दोन्ही युनिट्स कशामध्ये आहेत? सुक्रोज मध्ये आहेत. मग सुक्रोजचं नाव ज्या वेळेला देतो त्यावेळेला काय होईल बघा. ज्या वेळेला आपण अल्फा डी कडे येतो तर ह्या अल्फा डी ग्लुको पायरोनोसिल असं नाव द्यायचं. ग्लुको पायरोनोसिल असं नाव द्यायचं. म्हणजे OSYL ह्याला घ्यायचं OSYL आणि ह्याला घ्यायचं OSIDE सफिक्स घ्यायचं. म्हणजे अल्फा डी ग्लुको पायरोनोसिल अँड बीटा डी फ्रुक्टो पायरोनोसाइड असं घ्या. किंवा तुम्ही उलट पण करू शकता. ओके, ह्याचं नाव येईल बीटा डी फ्रुक्टो पायरोनोसिल अँड अल्फा डी ग्लुको पायरोनोसाइड असं नाव देऊ शकता. म्हणजे एका सुक्रोज मध्ये दोन आपल्याला युनिट बघायला मिळतात, पायरोनेज बीटा अल्फा डी आणि बीटा डी. ओके, जो एक युनिट आहे मग तो उजवा किंवा डावा दोन्हीपैकी कुठलाही घ्या. एकाला OSYL द्या सफिक्स आणि दुसऱ्याला द्या OSIDE. दोन्हीपैकी कसंही दिलं तरी सुद्धा तुम्ही नाव चालतं, लक्षात ठेवा. आणि हा OSIDE ज्या वेळेला येतं, OSIDE म्हणजेच नॉन रिड्युसिंग कॅरेक्टर आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ग्लुकोपायरोनेज आणि बीटा डी फ्रुक्टोपायरोनेज ह्याचं ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर बघतो त्यावेळेला अल्फा डी ग्लुकोपायरोनोसिल आणि बीटा डी फ्रुक्टोनोपायरोनोसाइड हे ग्लायकोसायडिक लिंकेज मध्ये नाव येतं. हे दोन्हीही जी नावं आहेत हे ग्लायकोसायडिक लिंकेज ज्या वेळेला येतात त्यावेळेला बघायला मिळतात. मग ग्लायकोसायडिक लिंकेज म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला डायसायक्राइड्स असतात, हे डायसायक्राइड दोन युनिट सेम किंवा डिफरंट देतात आणि त्यामधला एका मॉलिक्युल्सचा अनामोरिक कार्बन हा लिंक्ड होतो, अटॅच होतो दुसऱ्या कार्बन बरोबर, दुसऱ्या मॉलिक्युल्सच्या कार्बन बरोबर अटॅच होतो थ्रू ऑक्सिजन इज नोन ॲज ग्लायकोसायडिक लिंकेज. हे लक्षात ठेवा. आणि ही ग्लायकोसायडिक लिंकेज ही आपल्याला डायसायक्राइड मध्ये महत्वाचा पार्ट म्हणून बघायला मिळते. हा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट कॅरेक्टर. म्हणजेच आज आपण जे फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, ओके, हॅवॉर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितला आणि हॅवॉर्थ मध्ये ग्लुकोजचे दोन युनिट बघितले, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज, किंवा त्याला अल्फा डी ग्लुकोपायरोनेज किंवा बीटा डी ग्लुकोपायरोनेज. तसंच फ्रुक्टोजचं पण कॅरेक्टर बघितलं. ओके, फ्रुक्टोजचं कॅरेक्टर्स मध्ये अल्फा डी फ्रुक्टोज, बीटा डी फ्रुक्टोज, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा फ्रुक्टोफ्युरोनेज किंवा आपल्याला अल्फा डी फ्रुक्टोफ्युरोनेज किंवा बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनेज हे बघितलं. आता आपल्याला कुणालाही माहिती नाही डायसायक्राइड मध्ये कुठले युनिट्स असणार आहेत.
त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये लिंकेज हे कॅरेक्टर येतं. मग मला सगळ्यात तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की पर्टिक्युलरली बिफोर गोईंग इन अ फॉरवर्ड डायरेक्शन, म्हणजे पुढे जायच्या अगोदर मला तुमचे सगळ्यांनी हॅवॉर्थ प्रोजेक्शन्सचे अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर, बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर, अल्फा डी फ्रुक्टोज आणि बीटा डी फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर तुमच्या पर्टिक्युलरली हातामध्ये आणि मेंदूमध्ये ते डिपिक्ट व्हायला पाहिजे. म्हणजेच कधीही विचारलं तर तुम्हाला ते पटकन काढता आलं पाहिजे. ह्या पद्धतीनं हॅवॉर्थ प्रोजेक्शनचं स्ट्रक्चर हे इम्पॉर्टंट येतं. काय येतं इम्पॉर्टंट तर लक्षात घ्या, ज्यावेळेला डायसायक्राइड युनिट बघणार आहोत आणि त्यांची ज्यावेळेला लिंकेज काढणार आहोत त्या लिंकेजमध्ये आपल्याला हे दोन्हीही महत्वाचे कॅरेक्टर्स येतात. कुणाचे? अल्फा डी ग्लुकोज, बीटा डी ग्लुकोज, अल्फा डी फ्रुक्टोज आणि बीटा डी फ्रुक्टोज ह्याचं हॅवॉर्थ कॅरेक्टर हे इम्पॉर्टंट मस्त आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आपण पुढचा जो डायसायक्राइड कॅरेक्टर्स मधला पहिलं कॅरेक्टर घेणार आहोत, ज्याला आपण सुक्रोज म्हणतो. काय म्हणतो? सुक्रोज. आता ह्या सुक्रोज मध्ये आपल्याला लक्षात घ्या, त्याचा फॉर्म्युला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, C12H22O11 आहे. आता सुक्रोजलाच केन शुगर म्हणतात. ओके, किंवा ज्याला आपण पर्टिक्युलरली हे वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन शुगर केन किंवा शुगर बीट मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता हे सुक्रोज कसं आहे? व्हाईट क्रिस्टलाइन अँड स्वीट सबस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचा. आता ह्या सुक्रोजमध्ये, सुक्रोज हा डायसायक्राइड आहे, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा मिळून होतो. म्हणजेच ह्यामध्ये लक्षात ठेवा, सुक्रोजचा कार्बन नंबर 1 म्हणजेच अल्फा डी ग्लुकोपायरोनेज, कार्बन नंबर 1 ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरोनेज हे लिंक्ड होतं कार्बन नंबर 2 ऑफ बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनेज, बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनेज बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज न. म्हणजेच अल्फा डी हा जर तुम्ही घेतला, आता मी स्ट्रक्चर्स काढतो, हे अल्फा डी हा तुमचा हा OH. ओके, आता अल्फा डी आहे म्हटल्यानंतर काय होणार राजानो? फक्त कार्बन नंबर 1 हे आपल्याला सेपरेट होणार आहे, हे लक्षात ठेवा. अल्फा डी जर तुम्ही घेतला, अल्फा डी मध्ये काय होईल? H वरती येईल, OH खालती येईल, इथं कार्बन नंबर हा 1 2, इथं OH येईल, इथं HO, इथं H येईल, बाकी सगळं तुम्हाला इथं CH2OH बाकीचं तुम्हाला माहिती आहे. आता बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनेज, बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनेज ह्यामध्ये ज्या वेळेला घेतो त्यावेळेला मी आता इथं काय काढतो बघा, हे असं स्ट्रक्चर काढतो, बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनेजचं स्ट्रक्चर काढतो हा. ओके, आता तुम्हाला माहिती आहे बीटा डी मध्ये आपल्याला OH हा वरती येतो, CH2OH हा खालती येतो, हा कार्बन नंबर 1 2 हा 3HOH येईल, HOH येईल आणि हे बाकीचे इथं CH2OH आणि हा H येईल. मग आता सुक्रोज मध्ये काय होतं बघा राजानो, हा OH कार्बन नंबर 1 हा एनामोरिक कार्बन आहे, एनामोरिक कार्बन कुणाचा? अल्फा डी ग्लुकोजचा. ओके, आणि हा कार्बन नंबर 2 कुणाबरोबर? बीटा डी बरोबर. ह्या दोघांच्या मध्ये लिंकेज बघायला मिळते. ह्या लिंकेज मधून H2O बाहेर पडतं, म्हणजेच हा H2O बाहेर पडला, हा काढून टाकला मी H2O. ओके, आणि हा H2O काढून टाकल्यानंतर मग फक्त O राहतं आणि मग ह्यामध्ये लिंकेज आपल्याला, ही जी लिंकेज आहे ग्लायकोसाइडिक लिंकेज, म्हणजेच कार्बन नंबर 1 ऑफ अल्फा आणि कार्बन नंबर 2 ऑफ बीटा फ्रुक्टोज मध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. आणि हे डायसायक्राइडचं युनिट आहे, कुणाचं? शुगरचं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून हे जे
ग्लायकोसाइडिक लिंकेजनं बघितलं तर ह्यामध्ये पर्टिक्युलरली ह्या ग्लुकोजला म्हणजे सुक्रोजला इन्व्हर्टेड शुगर म्हणतात आणि ऑन हायड्रोलिसिस इट विल गिव्ह प्लस ऑर मायनस म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. डेक्स्ट्रो हा ग्लुकोज आहे आणि लिव्हो हा तुम्हाला फ्रुक्टोज बघायला मिळतो आणि म्हणून ह्याचं जे ऑप्टिकल रोटेशन येतं ते 52.5 हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे टोटल सुक्रोजचं ऑप्टिकल रोटेशन आहे प्लस 66.5. किती आहे? प्लस 66.5 कुणाचं? सुक्रोजचं. ग्लुकोजचं येतं प्लस 52.5 आणि फ्रुक्टोजचं येतं मायनस 92.4. फ्रुक्टोजचं मायनस 92.4, ग्लुकोजचं प्लस 52.5 आणि सुक्रोजचं येतं प्लस 66.5. कारण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे एक डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज आहे आणि फ्रुक्टोज हा लिव्हो रोटेटरी कॅरेक्टर असल्यामुळं इक्वल अँड अपोजिट कॅरेक्टर म्हणजे अपोजिट डायरेक्शननं प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतो आणि म्हणून सुक्रोजचं जे म्युटा रोटेशन कॅरेक्टर प्रमाणे त्याचं जे ऑप्टिकल रोटेशन येतं ते पॉझिटिव्ह 66.5 हे बघायला मिळतं आणि म्हणून सुक्रोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी कॅरेक्टर आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. थँक्यू व्हेरी मच.